आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। निलेश घायवळ आणि सचिन घायवळ विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल। एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा, तर गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल। पुण्यातील मुक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वाद। मोहोळ्यांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी, बिल्डर आणि मोहोळ यांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। तर जैन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा। विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीत विकली। जैन बोर्डिंग जागा विक्रीवरती याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप। तर ही जागा विकता येत नाही, एका रात्रीत परवानग्या कशा मिळाल्या, पांडेंचा सवाल। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवरती प्रेम वऱ्हाडे या नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप। कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप। तर कॉलेज विरोधात वंचितचं आंदोलन। तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या आगाराच्या बसची दुर्दशा समोर। प्रवासी वाहतूक करत असताना बसला दरवाजाच नसल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यात अनेक एसटी आगारात बसेसची दुरवस्था झाल्याचं चित्र। पुणे शहरात सप्टेंबर महिन्यामध्ये 122 तर गेल्या 6 महिन्यात 2000 महारेरा प्रकल्पांना मंजुरी। दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या प्रकल्पांना सुरुवात करतात, मात्र महारेरा नोंदणी करणं आवश्यक। पुण्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती गाड्यांची खरेदी 7 ते 17 तारखेच्या दरम्यान 12,235 वाहनांची नोंद। दुचाकीसह 4 चाकी वाहनांचाही समावेश। पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात प्रवाशांची मोठी गर्दी। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग। एसटी प्रशासनानं जादा बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील PMRDA यांच्या 46 भूखंडांची होणार ई लिलाव प्रक्रिया। 80 वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्ट्यानं ई लिलाव केला जाणार। तर नोंदणी आणि निविदा दस्तऐवज संकेतस्थळावरून डाउनलोडही करता येणार।